अवैध वृक्षतोड, नाशिक महापालिकेला पडणार महाग, हरित लवादात याचिका दाखल. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक शहराच्या वेशीवर अडवून नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नाशिक महानगरपालिका शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली तब्बल 5,000हून अधिक वृक्षांच्या तोडीसाठी नोटीसवर नोटीस काढत नाशिक शहरातील रस्ते वृक्षमुक्त करण्याचा संकल्प राबवत असल्याचं दिसून येत आहे. आणि या संदर्भातील हरकत सुनावण्यांमध्ये पर्यावरणप्रेमी नागरिकांनी वारंवार महानगरपालिका, जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र हरकतदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांच्या हरकतींचा विचार न करता, त्यांना आवश्यक अवधी न देता घाईगडबडीत वृक्षतोडीचे आदेश देत द्वारका परिसरातील काही वृक्षांची तोड करण्यात आली, असा आरोप करण्यात आला. या कारवाई विरोधात मानव उत्थान मंच या सामाजिक संस्थेचे सदस्य हेमंत जाधव यांनी मुंबई स्थित ज्येष्ठ वकील तळेकर यांच्यामार्फत राष्ट्रीय हरित लवाद येथे याचिका दाखल केली आहे. तपोवनासह संपूर्ण शहरात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता महानगरपालिकेकडून सुरू असलेली वृक्षतोड आता न्यायप्रविष्ट झाल्याने पुढील न्यायालयीन आदेश प्राप्त होईपर्यंत महानगरपालिकेला एकही वृक्ष तोडता येणार नाही. अन्यथा अशी कारवाई बेकायदेशीर आणि फौजदारी स्वरूपाची मानली जाईल आणि त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिक जबाबदार धरलं जाईल, असं याचिकाकर्ते हेमंत जाधव यांनी आणि भारती जाधव यांनी म्हटलं आहे.